नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. ही झाडे आहेत आमच्या देवाऱ्यावरील कलशावर जे नारळ ठेवलं होतं ते उगवून आलं होतं. ते आता आम्ही शेतात जाऊन लावणार आहे. आणि आमच्या शेतामध्ये काम करण्यासाठी गडी आहेत आणि यायला आम्हाला उशीर होणार आहे आणि त्यांना चहा द्यायला लागतो, म्हणून आम्ही तिथेच चहा करणार आहे. म्हणून सगळे साहित्य आम्ही पिशवीमध्ये घेतलं आणि सर्व सामान डिकीमध्ये ठेवलं आणि शेताला जायला निघालो. शेताला जायच्या आधी हा सुवीर असा मस्ती करत होता गाडीजवळ आणि लवकर शेताला चला म्हणून असं सांगत होता. नंतर आम्ही गाडीत सगळेजण बसलो. असा सुवीर पुढं मज्जा करत होता आणि त्याला शेताला जायचं म्हणून खूप आनंद झाला होता. आणि शेतात गेल्या असं पाईप घेऊन त्याला पाणी मारायचं असतं आणि पाईप काय पुरत नव्हती, ओढून असं त्या झाडांना पाणी घालत होता. फार वेळ झाला तरी हा पाईप देतच नव्हता आणि ठेवतसुद्धा नव्हता. पूर्ण कट्टाला पाणी मारलं, ओलं केलं होतं आणि कपडेसुद्धा भिजवून घेतला होता. सगळीकडे मारायचं होतं. आता त्याला भूक लागली होती, मग आम्ही त्याचा खाऊसुद्धा घेतला होता. तो बसून आता खात होता. आता आम्ही चहा करायचा होता म्हणून पाला आणायला गेलो होतो शेतामध्ये. असा आम्ही पाला गोळा केला आणि पाला घेऊन आलो. आता आम्हाला चुलीवर चहा करायचा होता म्हणून असं घराच्या राहिलेल्या विटा होत्या त्या गोळा केल्या आणि अशी चूल केली आणि चहा बनवला आणि शेतातल्या कामगारांना पण दिला आणि असं सुवीला चहा तो दिला. हे खड्डे आहेत, त्यात आता नारळाची झाडे लावायचे आहेत. असं घराभोवतीने सगळीकडे खड्डे पडले आहेत. आता ह्या 2 खड्ड्यामध्ये आता झाडं लावायचे आहेत आणि आधी ह्यामध्ये माती घालायला लागेल म्हणून आई आमची माती करून देत होते. आम्ही दोघं त्या खड्ड्यात माती घालत होतो आणि सुवीर पण असा माती करत होता. आता झाडं लावायचं आहे म्हणून आज त्या मातीवर पाणी घालून ओली केली आधी. परत आणि त्यावर माती टाकली. हे पाण्याची पाईप धरून बसला होता, पाणी काय घेऊन देत नव्हता. मग असं सुवीरनं आणि आईने एक झाड असं लावलं आणि झाड लावल्यावर असं ओके म्हणून सांगत होता. परत दुसरं एक बारकं छोटं झाड होतं, ते सुवीरनं आणि दादाने मिळून लावलं. परत मग याला पाणी घातलं, दोन्ही झाडांना पण पाणी घातलं. असे आम्ही नारळाची झाडे लावली. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यावर मग तिथे एक माव आलं होतं. मग सुवीर असा माव घेऊन खेळत होता आणि ते माव घेऊन घरात आला. मग सायकलवर बसवत होता.